यादव यांच्याकडून आपण बघितले तर 3 षटकार 3 चौकार मारले तर 2100 रुपयाचा पारितोषिक असेल. 3 षटकार 3 चौकार आणि प्रत्येक आपण त्या षटकारात 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अक्षय तायडे साठी. मॅन फ्रॉम त्रिमूर्तीनगर निलेश बाद झालेत. पहिला गडी बाद झालाय. मी तर म्हणेल जे खेळाडू आले नाही स्पर्धेमध्ये खेळायला ज्यांनी नावं देऊन त्यांना पुढच्या वर्षी मला वाटतं कदाचित तुम्ही घेऊ नका. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्यात काही खेळाडूंना घेत नाहीयेत. नितीन गोलंदाजी मार्कस सायकला अक्षय ताडेसाठी पारितोषिक आले. बद्री यादव यांच्याकडे 3 षटकार 2100 रुपये 3 चौकासाठी सलग 2100 रुपये प्रत्येक षटकार 500 रुपये. पहिला आलाय का पाहायचंय मिड ऑफच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा आपण गेला यावेळेला. थांबा जरा थांबा 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 चेक केलं जाईल. डिसिजन चेक केला जातोय. काय क्षेत्ररक्षण केलं लाजवाब क्षेत्ररक्षण. चौकारे ना आधीच बाहेर गेलेला तर मग त्याने बघितलं तर आम्ही बघितलं पडदे त्या साईडने जाऊन त्याने डाय मारली होती. चौकारे चौकारे बाबा लाईला बघा आता पंचांनी देखील आयोजकांनी देखील पाहिलंय नाही एफर्ट साठी टाळ्या होऊन जाते जरा. खातं उघडलं यावेळेला अक्षयच्या माध्यमातून. फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून मिडॉपच्या मधून चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या 10 फरक करते आपण पाहू शकता. यथार्थ 11 संघ एक बॅटर बाद 5 धावसंख्या आपण पाहू शकता. आरसीसी संघाने जर ट्रॉफी जिंकली तर जीएस ग्रुपच्या माध्यमातून त्याला पार्टी आहे. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख आहे यावेळेला. काय फटका आहे. आणि हे रेल्वे मैदान म्हटलं ना तर नंदनवन या अमोल पाटील साठी अनेक विक्रम आहेत या मैदानावर. खूप चांगला फटका बघायला मिळतात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धाव. तर बघा पुढच्या वर्षी ज्या खेळाडूंना खेळायला मिळणार ते पुढील प्रमाणे आहेत. किरण शिंदे, रोहित भालेराव, प्रतीक सुर्वे आणि सोनू जायस्वाल यांना पुढच्या वर्षी रेल्वे प्रीमियर लीग मध्ये चान्स मिळणार नाही. ना बॅन असेल ना. मी तर म्हणेल खेळाडूंनी ना शिस्तीचं पालन करा. धावा झाले धाव फलक त्याकडे पाहू शकता. वेळेला 11 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळत जातं. कॉर्बियांचा अपील केलं जात आहे. मेन पंचाकडे तुम्ही अपील करा. अपील एवढं स्ट्रॉंग केलंय. पंच बघा बातचीत करतायत. 11 धावा धावफलकातील लागल्यात. यथार्थ 11 संघाच्या पहिलं षटक प्रगती. यस बॅटर बाद. अमर ठाकूर देखील बघा जायला तयार नाहीयेत. मेगा फायनल साठी संघ पोहोचलाय पण नाही तयार होत नाहीत जायला. लक्ष त्यांचं लागलंय आपण इथं रेल्वे प्रीमियर लीग वर. बिग विकेट. यस चौधरी येतोय. 11 धावा झाल्यात धावफलकावर ते आपण पाहू शकता. नवीन गोलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. चला जरा लवकर. आरसीसी 11 संघ यश आलाय. यश आणि आपण पाहू शकता अक्षय ताडे ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. अमोलच्या बॅटमधून एक षटकार आला.
निखिल आलाय, गोलंदाज निखिल निखिल आलाय गोलंदाजी मार्कवर. कारण का 3 षटकांची मॅच स्ट्राईक केला अक्षय ताडे आणि आपले यश चौधरी ही जोडी आता मैदानात आपण पाहू शकता. एक खेळाडू त्रिमूर्ती नगर पेंढारकर कॉलेज येथील, तर दुसरा आपण नौपडाचा खेळाडू. लाईन पावी लागणारे यावेळेला पंच वाईडची खूण करतायत. धावांच्या धावने भर धावसंख्येत आपण कधी 12 धावा आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेत आपण रवी पवारला पाहू शकता, मॅन फ्रॉम लालबाग, आणि विद्युत नाखवाला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. विद्युत नाखाने काल देखील खूप चांगली पंचगिरी केली या मैदानावर. आमच्या सोबत त्यांनी आपण उत्तरशीच्या मैदानात देखील खूप चांगली पंचगिरी केली होती. निखिल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो, वेगवान गोलंदाज. पूल केला यावेळेला, पाठवून दिलाय चेंडूला उंच असा स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगला जजमेंट केला आणि खूप चांगला झेल देखील घेतलाय. नवीन बॅटर सुरेंद्र लोखंडे. यथार 11ची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे, पण बॅटिंग करणं आता गरजेचं आहे. चला चला लवकर जरा. नाही ओमकार, तुम्हाला जमत असेल तर बसा, नाही तर दुसऱ्याला द्या, ज्याला जॉब आहे त्यालाच करू दे. नाही तर बघा ते सांगतायत की GT वाले आमची हजेरी कट होईल. नाही होणार नाही, घाबरू नका, ओमकारला करू दे मदत. 12 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. निखिल गोलंदाजी मार्कवर वेगवान. एक मिनिट लहान मुलं आहेत, थांबा जरा. नाही मला वाटतं सुरेंद्रचा फॅन वर्ग आहे. सुरेंद्रचा वाटतं ते आवडता खेळाडू त्यांचा. नाही सेल्फी घ्यायला गेल्यात की ऑटोग्राफ घ्यायला गेल्यात. चला बाबा लवकर चला. नाही लहानपणीचे दृश्य आठवलं त्यांनी आपल्या देखील. अमोल पाटील असेच आपण पण एकमेकाच्या मागे धावायचो. निखिल बॅक पडू गेल्या, काटकेला या वेळेला एक धाव कंप्लीट केली जाते. प्रथमेच जर त्यांना बाहेर काढा लवकर. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता या वेळेला 13 धावा. पहिल्या षटकात सुरुवात दमदार झाली होती, 11 आल्या, पण त्यानंतर 2च धावा आल्या त्या निखिलच्या या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. 3 षटकांची मॅच आम्ही सातत्याने सूचना करतोय. नाही कदाचित खेळाडूंना वाटेल की 4 आहेत, पण 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 35-40 धावा करणे तर फार गरजेचं राहणार आहे यथार्थ 11 संघासाठी. निखिल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो, स्ट्रायकरला यश. फटका चांगला यावला, उंच गेलाय, लांबी मात्र प्राप्त होत नाही. झेल ड्रॉप. 2 धाव होतात का पाहायचंय. बंटीने कॅच ड्रॉप केले. मॅन फ्रॉम नवापाडा म्हणजे प्रतीक मडवी. प्रत्येकने मगाशी देखील चांगले गझेल पकडलं होतं, पण आता झेल सोडलाय प्रत्येकने. 15 धावा धावफल करते. नाही एक नवापाडाचा बॅटर होता, एक नवापाडाचा क्षेत्ररक्षक होता, पण त्याने ड्रॉप झेल केलाय मिडविकेटला. निखिल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. यथार्थ 11 संघाची धावसंख्या 15. फ्लिक केला या वेळेला, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. मिडॉनला जबरदस्त क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑनवरना चेंडूला फीड करतो. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. धावा येत आहेत कशा ते महत्वाचे नाही, येणं फार गरजेचं आहे. 17 धावा. अमोल पाटील बाद झालाय. काल आपण बघितलं एक नरपडा संघांनी किंग ट्रॉफी जिंकली. आज छत्रपती आपण तर ट्रॉफी मध्ये एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. 17 धावा धावफल करते. निखिल गोलंदाजी मार्कवर. चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एज चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 18 धावा. 18 धावा धावफल करती लागल्या आहेत. अंतिम चेंडू बाकी आहे, म्हणजे अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार यशला आणि सुरेंद्रला. दोन्ही नवापाडाचे खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत दोन्ही. निखिल तू यश. पूल केला यावेळेला, स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. 2 धावा. यस 2 धावा आहेत.
धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 20. आपण ही स्पर्धा पाहता डंबोली रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक लिजंड टॉस बॉक्स आपण देखील पाहू शकता. 2 लिजंड खेळाडू पिंट्या जोशी आणि बाळा बोराडेला आपण पाहू शकता. चेंडू कधी हरला फुटला तर नवीन आहे, सातत्याने मी सूचना करतोय. वीस धावा. अनिकेत पाटीलला देखील किंग ट्रॉफी मध्ये बाईक मिळाली, त्याचं देखील आपण अभिनंदन करू. यंगस्टर आहे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. रोहन आलाय, रोहन सालियान. वीस धावा झाल्यात SR11 संघाच्या. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहित सालियान आलाय गोलंदाजी मार्कवर. वीस धावा झाल्यात. सूरज म्हात्रे मला वाटतं पुरस्कर्ते सातत्याने ते इथून तिकडे जात आहेत. ओ स्विच हिट केला, या वेळेला पाठवला चेंडूला, उपयुक्त चौकार. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लगेच तो आबाद नाही लगेच, आणि इथे मात्र आबाद केले. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. SR11 संघाची 24 धावा. खरं पुरस्कर्ते आहेत ना. चौकार आणि धावसंख्या धावफलक 24. SR11 रोहन लेफ्टन उर्दकडे मारा करतोय. ओ बॅक पुढे गेला, स्लॅश केला, या वेळेला पॉइंटच्या डोक्यावर उडवला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 26 धावा. चेंडू बकेत 4. आपण इथं 26 धावा झाल्यात. रोहन करतोय. ओ पुन्हा एकदा आपण इथं पंच केलाय. फ्रंट फुटर आले आणि कव्हरच्या डोक्यावर चेंडूला उडवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. काय क्रिकेट खेळतो बघा सुरेंद्र लोखंडे. जबरदस्त पद्धतीने त्याचा वापर करतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलं होतं. धावसंख्या धावफलक 28. चेंडू बाकी आहेत अजूनही. आपण तर 3 चेंडू मध्ये 8 धावा आल्या आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 28 झाले आहेत. इथून जर एखाद मोठा फटका आला तर जवळजवळ 35च्या जवळपास पोहोचू शकते धावसंख्या. रोहन लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला सुरेंद्र लोखंडे. ओ हा चेंडू खूप वेगवान होता यावेळेला. बॅटर बाद. अजूनही आपण इथं चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 2. 28 झाले आहेत.
अरे जर आपण सामना नाही, जर आपण ही स्पर्धा जिंकली, ही ट्रॉफी जिंकली, तर आपल्याला हे पारितोषिक असणार आहे. सामना जिंकला तर नाही, ही ट्रॉफी जिंकली, आरपीएल आपल्या नावावरती केली आरसीसी संघाने, तर जीएस पॅनल आणि गौरव गुप्ता यांच्याकडून पार्टी असणार आहे संपूर्ण संघाला. 32 धावांचं लक्ष गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज येतोय. साईल येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि 2 सलामीचे बॅटर्स एंट्री झालेत. सुमित आलाय, आयकॉन खेळाडू आहे. सुमितनी अगदी कालचा दिवस गाजवलाय. हा संघ या फेरीमध्ये आहे, अगदी 2 मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये टॉप 6 मध्ये पोहोचलेत. त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे सुमितची बॅटिंग आहे. काय बॅटिंग केली सुमितने, कालचा अख्खा दिवस गाजवलाय. पण आता आव्हान मोठं आहे, इथे ही सुपर 6 ची मॅच आहे. समोरील गोलंदाज देखील तेवढाच बलाढ्य आहे. साहिलकडे देखील चांगला अनुभव आहे, थोडा कमी अनुभव पण खूप चांगला अनुभव आहे. एक नवदूत खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजीच्या बळावरती अनेक सामने त्यांनी आपल्या संघाला जिंकवून दिलेत. चला स्पीडअप करा, थोडस स्पीडअप करा. 18 चेंडू 32 धावा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर लॉंग ऑफ वरती एक खेळाडू आहे आणि डीप मिड विकेट वरती आपल्याला अक्षय तायडे बघायला मिळतात. पहिला चेंडू फर्स्ट बॉल, 18 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू हुक केलाय आणि धावा बघूयात किती मिळणार आहे. 1 बाउन्स, चेंडू निघून चाललाय सीमेच्या पलीकडे, येतोय चौकार. 4 धावा आल्यात सुमितच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये आरसीसीच्या. डीजे पाच स्विंगची आपण स्तुती करावी तेवढी कमी सुमितची. त्यानंतर ती हाय बॅकलिफ्ट आहे, पण लाईव्ह वाहिनीवरती देखील अगदी दृश्य बघू शकतो बघा. जीटीसी वरती आशिष भोईर यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, यांच्या कॅमेरामॅनचा ऑपरेटरचा उल्लेख करणं गरजेचं आहे. सुरेख कामगिरी केली आहे आणि जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे नक्कीच चांगलं छायाचित्र बघायला मिळतंय. साईल पुन्हा एकदा सज्ज. दुसरा चेंडू स्विच हिट केला, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. आरसीसी संघाला एक खूप मोठा झटका लागतोय सुमितच्या स्वरूपामध्ये. अगदी दुसऱ्या चेंडूवरती सुमित बाद झालेत. डीजे अनेक लेजंड खेळाडू महेंद्र म्हात्रे आलेत मोठा गाव संघातील, यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. याचं दादा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि सामना एन्जॉय करायचा. बॅटर जात आहेत अजित. खूप चांगले पारितोषिक देखील आपल्याला लाभलेत आणि त्याच्यामध्येच उल्लेख करायचा झाला तर चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा यांच्याकडून आपल्याला सिरीज देण्यात आली आहे. शिवाजीदादा प्रतिष्ठान यांच्या वतीने जितू शेलार जे ओनर आहेत त्या टीमचे, त्यांच्याकडून हे आपल्याला सुपूर्द करण्यात आलं. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद मी मानीन. पुढचा चेंडू अजित आलेत. पहिला चेंडूवरती क्रॉस बॅटनी बघा काय अप्रतिम फटका खेळलाय. तेवढा चांगला कनेक्शन, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आता सामना अगदी बॅलन्स आहे. सुमितची विकेट गेली आहे, सामना बॅलन्स झालाय. त्याच्या मागचं कारण सुमितने इम्प्रेस केलं होतं. सुमित आता बाद झालेत. नितीनवरती जबाबदारी असणार आहे. नितीनने चांगला खेळ केलाय.
नेक्स्ट बॉल. यावेळी स्विंग केलाय चेंडूला. अगदी कव्हर्सला टार्गेट करत असताना गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग आणि मिस झालाय, फक्त डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. त्यानंतर आपल्याला जे कूलर्स प्रोव्हाइड केलेत त्यामध्ये मी नक्कीच उल्लेख करीन दर्शन सरांचा, त्यांच्याकडून आपल्याला 2 कूलर्स प्रोव्हाइड झालेत. ऋतुनील पावसकर याचा देखील मी उल्लेख करीन, त्यांच्याकडून आपल्याला स्पर्धेतील बॅट मिळाली आहे. धन्यवाद. यावेळी हलक्या हाताने फक्त मनगटाच्या साहाय्याने चेंडूला स्क्वेअर लेग रिजन वरती ढकललंय. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी देखील तेवढीच चांगली होत्या. एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. धावफलकावरती 6 धावा आहेत आणि या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती. आणि जर आपण स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका येतो आहे. झेलची शक्यता असणार आहे. खेळाडू लांब आहे. लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. क्षमासावी 19 नाही 13 चेंडूंमध्ये 26 ची आवश्यकता होती आणि त्यानंतर ह्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. म्हणजेच अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 24 धावा. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपल्याला जे लाभलंय ते शिवाजी दादा यांच्या स्मरणार्थक आपल्याला लागलंय चॅम्प स्पोर्ट्स यांच्याकडून, ज्यांचे ओनर जितू दादा शेलार आहेत. त्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज लाभली आहे. 4 कूलर्स देखील लाभलेत. दर्शन सरांकडून आपल्याला 2 कूलर्स लाभलेत. मोहिते काकांकडून देखील 1 कूलर आणि प्रथमेश गावडे यांच्याकडून देखील 1 कूलर लाभलाय. ऋतुनील पावसकर यांच्याकडून आपल्याला बॅट लाभली आहे. या सर्वांचाच मी मनपूर्वक धन्यवाद मानेन. अशीच साथ आम्हाला देत राहा, म्हणजे आम्ही देखील अशीच चांगली स्पर्धा आपल्या भेटीस घेऊन येऊ. होय सामन्याकडे मॅच ऑन. गोलंदाजी मार्कवरती यश चौधरी येतोय. यशने बॅटिंग देखील चांगली केली होती. 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 24 धावा. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी बनवायच्या 24 धावा. फर्स्ट बॉल पहिला चेंडू फेस करत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. लीफ केला होता. आपल्या सर्वांना जसं वाटलं होतं की हा चेंडू स्क्वेअर आहे की काय, पण बघा क्लिअरिटी, योग्य तो निर्णय. दूध का दूध पाणी का पाणी होतंय कुठे, तर आपल्या लाईव्ह वाहिनीवरती GDC वरती. टप्पा पडलाय त्या पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. टप्पा यावेळी मोठा फटका आलाय पण मिस टायमिंग आहे. चेंडूच्या खाली खेळाडू येतोय. झेल केलाय कंप्लीट. नितीनची खेळी देखील इथे संपुष्टात आली आहे आणि अजून एक मोठा झटका लागतोय RCC संघाला. आणि येस, मुख्य व्यासपीठावरती एक शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो निलेश आचरेकर यांना. आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान करायचा आहे. जितूदादा शेलार यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चा मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये लाभलाय. यावेळी देखील विकेटचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग असणार आहे. चेंडू निघून जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी शुभ सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत जितू शेलार यांच्यासाठी. शिवाजी दादा यांच्या स्मरणार्थक त्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज उपलब्ध करून दिले. धन्यवाद दादा. असंच साथ आमच्या आयोजकांवरती, असंच प्रेम आपलं असू द्यात. थँक्यू सो मच. वळत मॅचकडे.
9 धावा धावफलकावरती. आणि यशच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिला चेंडू निर्धाव, जो सर्वांनाच वाटलं होतं व्हाईट बॉल असेल, पण पंचांचा काय योग्य तो निर्णय होता. त्यानंतर गडी बाद झाल्यात, विकेटचं पतन झालं, त्यानंतर एक सिंगल आली आणि आता चौथा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावफलकावरती फक्त 9 आहेत. समीकरण 9 चेंडू आणि 23 धावेंचं आहे. 9 चेंडू 23 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात आरसीसी संघाला. त्याच 23 धावेंचं संरक्षण करायचं आहे यथार्थ 11 या संघाला. कार्य कठीण आहे, पण कठीण काळामध्ये कठीण कार्यामध्ये जो खेळाडू चांगला खेळ करतो तोच तर तो एक पाऊल एक स्टेप पुढे जातो. आणि त्याच खेळाडूची मग गिनती आपण करतो ना की लेजंड क्रिकेटर आहेत किंवा मग एक उत्कृष्ट खेळाडू आहे का, आयकॉन खेळाडू बनतात. तर कठीण कार्यामध्ये आपल्या संघासाठी आपल्या संघाला मॅच जिंकवून देणं हे कार्य असतं. 9 चेंडू 23 धावा. यावेळी चांगला फटका येतोय, खूप चांगलं एक्झिक्युशन बघायला मी इथे आपल्याला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू हाताळला सुरेंद्र आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी लॉंग ऑन रिजन वरून, लॉंग ऑफ रिजन वरून आल्यात. साईड स्क्रीन पर्यंत अंतर कव्हर केलं. एका अटेम्प्ट वरती चेंडूला फील्ड केलं, त्याच अटेम्प्ट वरती फेकी केली, उत्कृष्ट फेकी. एका धावेवरती सीमित करून ठेवले. 10 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण 22 धावेंचं आहे. 8 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. आठ चेंडू 22 धावा. विकेटचा प्रयत्न केलाय, फक्त मिस टायमिंग असणार आहे. चेंडू हवेत, अमोल येत आहे चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये. आणि अजित वानकर यांची देखील विकेट इथे मिळते. 7 चेंडू 22 धावेचं समीकरण. येस डीजे. येस, मी विनंती करतो मोहिते काका आपण कुठे असतील आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांची विनंती, मोहिते काका या. प्रतीक आले बॅटिंग साठी. नौपाड्यातील हा खेळाडू उर्फ बंटी बॅटिंग साठी आलेत. 7 चेंडू आणि समीकरण किती आहे? 22 धावेंचं आहे. ऐसे मोहिते काका आपलं देखील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 7 चेंडू 22 धावा. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता, फक्त बॅटची इनसाइड एज, फक्त इनसाइड एज. आणि हा देखील चेंडू निर्धाव फेकला. एकदा जोरदार आहे यश साठी देखील झाला पाहिजेत. काय षटक फेकलंय, एका षटकामध्ये 2 गडी बाद केलेत आणि फक्त 2 धावा दिल्यात. वेल बोल्ड यश, खूप चांगलं षटक फेकलंय यशनी. आणि आता समीकरण 6 चेंडू 22 धावेंवरती येऊन ठेपलंय. यथार्थ 11 संघांनी डॉमिनेट केलाय. कंप्लीट डॉमिनेशन बघायला मिळते आपल्याला. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आहे. टॉप 3 मध्ये बघूयात कुठला संघ पोहोचतोय, पहिला संघ कुठला ठरतोय. त्यानंतर अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. महेंद्र म्हात्रे सरांचा शुभ सन्मान करणार आहोत. 40+ खेळाडू आहेत, एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करणार. प्रथमेश चौधरी आपल्याला विनंती करतो आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. सहा चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. त्याच 22 धावेचं संरक्षण करायचं यथार्थ 11 संघाला. गोलंदाजी मार्कवरती येतोय सूरज. मॅन फ्रॉम गेसर सूरज आलेत. गोलंदाजी मार्कवरती 22 धावेचं संरक्षण इथे करायचंय. 22 धावेचं संरक्षण होत आहे का? सहा चेंडू 22 धावा. मॅच निर्णायक आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघांसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. यानंतरची मॅच देखील तेवढीच बलाढ्य. सुपर 6 ची ही लढत बघतोय. जिंकलेला संघ टॉप 3 मध्ये. पहिला चेंडूवरती फ्लिक ऑफ द रिस्ट, एलिव्हेशन बघायला मिळते. अमोल चूक करत नाहीये. अजून एक झटका लागतोय. निखिल देखील बाद होत आहेत. अजून एक मोठा झटका आरसीसी संघाला लागतोय. डीजे
बॅटिंगसाठी आल्यात उमेश जाधव आल्यात बॅटिंगसाठी. 5 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 22 धावा. हॅट्रिक षटकारांसाठी उमेश जाधव यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक समता क्रिकेट क्लब यांच्याकडून. पहिला चेंडू फेस केलाय, निर्धाव चेंडूची इथे देखील सांगता होते. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण षटकार येत नाहीये, धावा येत नाहीयेत. अगदी फक्त यावेळी विकेट केलाय, झेलची शक्यता असणार आहे आणि इथे देखील तेवढाच चांगला झेल टिपण्यात आलाय. अमोल आहेत, अमोलकडून चूक होत नाही आणि या खेळाडूला आपण गेम पासून लांब ठेवू शकत नाही. बॅटिंग असू देत, गोलंदाजी देखील करायचे आणि आता फिल्डिंग, क्षेत्ररक्षण बघा किती चांगलं करतात. थँक्यू. सतीश आलेत बॅटिंग साठी आणि सतीश साठी देखील पारितोषिक असणार आहे. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर जयवंत यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार, जयवंत गोडंबे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक सतीश यांच्यासाठी. येत आहेत का 3 षटकार? प्रयत्न केला होता, स्विंग अँड मिस, एकही धाव आलेली नाहीये. बघा सूरज देखील त्याच वाटचालीकडे आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडू हाताळलेत, 2 विकेट्स घेतल्यात, एकही धाव आलेली नाहीये. पुढे सरसावले, विकेटचा प्रयत्न केला. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, विक्रम होतोय का? पहिला मैदान षटक येत आहे का सूरजच्या मार्फत? यावेळी आलाय पहिला मैदान षटक, इथे फेकलंय, एकही धाव दिलेली नाहीये. 2 गडी बाद केलेत, शिरकाव केलाय. टॉप 3 मध्ये दणदणीत विजय होतोय यथार्थ 11 संघाचा. कौतुक करावं तेवढं कमी आहे या संघाचं. सुदृढ बॅटिंग, सुदृढ गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट मिळाले. थँक्यू सो मच सर. हे देखील कॅल्क्युलेशन करणं तेवढं गरजेचं आहे का? कारण तेवढी मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज देखील असणार आहे. आणि येस, इथे अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. प्रथमेश पाटील, आपल्याला विनंती आहे, आपल्या हस्ते आपण मोहिते काका यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा विपक्ष, पुष्कर शिवांश 11, या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुपर 6 ची मॅच.